तर ही व्हिडिओ आहे ना वास्तुशांतीच्या आदल्या रात्रीची आहे, जेव्हा ना आम्ही सगळी देवाची जी भांडी लागणार होती ना सगळी सगळी घासून दिलेली आणि ब्राह्मणाने जी लिस्ट दिलेली ना त्यानुसार सगळं आम्ही तयार केलेलं. म्हणजे काय शोधाशोध करायची गरज नाही म्हणून त्यांनी जे सांगितलं ना तेवढं धातूचा गणपतीपासून आम्ही सगळं प्रॉपर अशी तयारी करून ठेवलेली. जेवायचं होतं आणि ताई मामा मनू बिनू ना सगळे आता येतील थोड्या वेळाने, त्याच्यामुळे म्हटलं जेवढं होईल ना तेवढी कामं करून घेऊया. ते ही ना मी ना उद्या वटाण्याची भाजी करणार आहे नैवेद्याला. वरण भात, वटाणा फ्लॉवरची भाजी आणि पालकची भाजी नैवेद्याला लागतेच ना, तर नैवेद्यासाठी मी ही पालकची भाजी आणलेली आहे. ॲक्च्युली काय झालं माहीत आहे, या 2-3 दिवसामध्ये ना काही गडबडीत नाही जमलं का आणायला, तर आईकडे होते ती मी आणली. तर ही सकाळची व्हिडिओ आहे. सकाळी 6 वाजलेत. ॲक्च्युली ना 4 वाजता सुटलेली मी आणि सगळं कामं करायची होती ना म्हणून. तर त्या पिरियडमध्ये अन्वी पण उठली, मनू आणि माही झोपलेली होती. मी सकाळी 4ला उठून अंगण झाडून घेतलं, देवपूजा वगैरे करून घेतली आणि ना मी हार वगैरे रात्रीच बनवून ठेवलेले सगळे. आणि जे लोक पाया पडायला येतील ना त्यांना डिश हातात देण्यापेक्षा वेफर्स आणि लाडू ती ना पॅकिंगची पिशवी असते ना त्याच्यात टाकून घेतलेलं. आणि हा सोफा मी जो खाली करून ठेवलेला ना तो पूर्ण क्लीन करून घेतला आणि आता हा मी बाहेर नेणार. त्यासाठी मी बंटीला बोलवलं आणि अमोलने ठरवलं आता बाहेर काढून ठेवून देऊया. भटजी येणार होते बरोबर 7:30ला. त्याच्या आधी प्रॉपर घरातली कामं, देवाला दाखवायचं नैवेद्य सगळंच करायचं होतं. म्हणून नैवेद्य मी का करवते, कारण माझ्या घरातल्या वस्तूंना मलाच माहिती आहे कुठे मग परत पूजा चालू असताना कोण विचारायला येणार बरं नाही वाटत ना. त्याच्यामुळे मी म्हटलं चला सकाळीच नैवेद्य करून टाकू. प्रसादीचा शिरा शुभ्राने बनवून दिलेला आहे. आणि इथे ना मला वाटतं 6:30 पावणे 7 झालेले. मग ताई बोलली दे आपण दाराला अजून एक हार करूया. तर ताई इथे ना दाराला हार बनवते, म्हणजे असे लांब जे लोम ते सोडतात ना ते हार ताई बनवते. बाकीचे हार तर मी कालच बनवलेले. इथे ना ऑलमोस्ट सगळी रूम पूर्ण खाली आहे, जेवण वगैरे पूर्ण तयार आहे. आणि अन्वी ना इथे माऊला खेळवते. अन्वीपासून सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत, सगळ्या आम्ही तयार आहोत. आत्ता फक्त आम्हाला भटजी जे येतील ना ब्राह्मण त्यांचीच वाट बघायची. हे हार ना कसे वाटतात मला कमेंट्समध्ये सांगा. मला हार बनवायला ना खूप आवडतात. तर ताई बोलली मी रांगोळी काढते. मानू आणि ताईने मिळून दोघींनी रांगोळ्याही काढल्या. इतक्या छान रांगोळ्या काढल्या ना की म्हणजे घराच्या सगळ्या साईडने त्याने जागा रिकामी ठेवलीच नाही आहे. तर सगळं क्लीन करून झाल्यानंतर जिथे पूजा मांडणार आहेत ना ती जागा गोमूत्र टाकून शिंपडून साफ करून घेतली अमोलनी. आणि हे आहे आमची एंट्री. हे बघा गेटला कसं छानपैकी ताईने हार बनवलेला आहे. आणि इथे ना कणकेचे दिवे बनवायचे, तर ते चपातीचं पीठ आणायला माई गेलेली आणि इथे रांगोळीची तयारी चालू आहे. हे बघा इथे प्रॉपर अशी तयारी झालेली आहे. जेवढं ब्राह्मणाने सांगितले ना तुपापासून सगळं मिठापासून तुपापर्यंत गृहप्रवेशची वेळ जे जे आणायचं आहे ना सगळं. तर आता 7:30 वाजलेले आहेत. ब्राह्मणाचीच वाट बघतोय आम्ही. घरात सगळं तयार झालेलं आहे. मशीन पण ऑलमोस्ट होत आलेली आहे. आता हे कपडे सुकवायला लगेच टाकणार. तर चला मांडणी कशी झाली ना ती पाहून घ्या आता.
तर इथे मांडणी झाली ना, तर मी आधी त्यांना विचारलं ब्राह्मणांना, की आम्ही तयार करायला घेऊ का आम्ही दोघांनी? तर ते बोलले, ही मांडणी करायला ना फक्त 2 तास तरी प्रॉपर जाणार आहेत. हाताने ते मांडणी करणार आहेत. काही बोलले ते साच्याने पण आजकाल मांडणी करतात, पण हे हाताने करणार होते. आणि तुम्हाला सांगू, मांडणी एवढी अप्रतिम केली ना त्यांनी, म्हणजे मी फर्स्ट टाईम एवढं बघितलं. त्यांनी 3 ब्राह्मण होते आणि त्यांनी जे भाताचे गणपती बनवला किंवा महादेवाची महादेव पिंड बनवले आणि आपले देवीचं शक्तिपीठ आहे ना ती बनवली, वास्तुशांतीचं केलं, नवग्रह शांतीचं केलं. तर त्यांनी एवढी छान मांडणी केलेली नाही ते सगळे. आणि हे दिवे वगैरे ना मी प्रॉपर तयारी केलेली, तुपापासून सगळं त्यांनी सांगितलेलं ना सगळं आणून दिलेलं. इथे चाफा वगैरे आणलेला, खायचे पानं वगैरे आणलेली. तर ते त्यांची तयारी करता करता मी म्हटलं माझी तयारी करायला घेते. ते इथे ना माहीने आणि ताईने छानपैकी रांगोळी काढून तयार झालेले आहेत. अजून हे ना एक्स्ट्रा कुठे जागा मिळाली असते ना तरी त्या दोघींनी मिळून रांगोळी काढली असती, कुठेच जागा सोडली नाही आहे बघा. आणि दरवाजाला हार, तर छान वाटते सगळं. आणि ब्राह्मण आहेत ना आतमध्ये तयारी चालू आहे त्यांची, सगळं जे लागेल ना त्यांना जवळ ठेवलं. आणि मी आता तयारी करायला जाते, कारण साडी घालायची होती आणि तयारीही करायची होती, मग परत आपल्याला लेट नको ना व्हायला म्हणून. तर इथे ना हे बघा, हे खूप छान प्रकारे असं मांडणी करवते ते. इथे ऑलमोस्ट सगळी मांडणी झालेली आहे वास्तुशांतीची. आणि तुम्हाला कशी मांडणी झाली ना हे नक्की सांगा. आम्हाला जे ब्राह्मण मिळाले ना तेही एक नंबर होते. प्रत्येक गोष्टीची माहिती त्याने दिली, म्हणजे कुठली गोष्ट कशाला वापरतात आणि ह्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे ना हे सगळं त्यांनी सांगितलेलं होतं आम्हाला. मला एवढं छान वाटलं ना. इथे हवन करणार ना तेही होम करतील त्याचंही त्यांनी तयारी केलेली आहे. तर ही अशा प्रकारे मांडणी आहे. ही नवग्रह शांतीची मांडणी आहे. ही महादेवाची आहे बाजूला आणि मध्ये आहे ती वास्तुशांती आहे. हे बघा, खूप सुंदर अप्रतिम त्यांनी केलेली मांडणी. आणि हे फुलांचं डेकोरेशन पण बाजूला आहे ना त्यांनीच केलेलं होतं. बरोबर ह्याला 2 तास लागणारच. तर चला आता मी माझी तयारी केलेली दाखवते तुम्हाला. मी नवीन साडी घेतलेली, जी मागच्या व्लॉगमध्ये दाखवलेली, जी मला आवडली ना मी तीच मागवली म्हणजे गेली मी कामगारमध्ये आणि आणली ठाण्याला. तर ब्लाऊज वगैरे शिवून घेतला पटकन आणि आता पूजेची तयारी चालू होणार. तर इथे पाहून घ्या तुम्ही वास्तुशांतीची मांडणी कशी केलेली आहे. ह्याच्यातला ना 70% सामान ना ब्राह्मणाने आणलेला आणि राहिलेलं 30% सामान ना त्याने लिस्ट करून दिलेली ना ती आम्हाला आणायला सांगितलेली. त्याच्यामध्ये पण एकच चौरंग आमचा होता, बाकीचे 4 त्यांचे होते. गणपतीची एवढी छान त्याने आकृती केलेली ना, खूप सुंदर केलेली. तर इथे गृहप्रवेशची सुरुवात करत आहेत. इथे ही पूजा आता होणार. तर ही व्हिडिओ ना मी पूर्ण मोठी करणार नाही आहे, तर खूप वेळ होईल त्याला. तर इथे आमचा गृहप्रवेश व्हायच्या आधी ज्या विधी होतात ना तर त्या विधी इकडे ते करणार आहेत. आणि माझ्या मागून ज्या 5 सवासीन येणार आहेत ना, म्हणजे माझ्या घरातलेच होते सगळे, म्हणजे कोण झाडू घेणार, कोण घागर घेऊन येणार, असं म्हणजे एक एक वस्तू घेऊन येणार लक्ष्मीच्या रूपाने. ते माझ्याबरोबर गृहप्रवेश करणार. सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कात्यायनी नमोस्तुते नमो देवी महादेवी शिवाय सर्वतम्मा नमः प्रभुते भद्राय नियता प्रणिता स्वाहा. स्वस्तिनो बृहस्पतिर्ददातु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनाम् मृत्योर्मुक्षीयमाम्.
डावा हात वापरायचा नेहमी. ओम सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते सत्यायनी नमस्ते जयंती मंगला मारी भद्रकाली भवानी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वाधा नमस्तुते. ओम वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं काशीपुरुषं धरं देवं ध्यायसिद्धि विनायकाय. ओम गुरुवत्समं महागणाधिपतिः नमो नमः. आवाहनार्थे ध्यानार्थे कृतानां समर्पयामि. पाणी प्यायचं कृपया. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. इथे तांबडा सोडायचं. आचम्यामा सोडायचे. आत्मसून घ्या तुम्हाला. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. वैष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनामाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. निरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. माधवक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. चित्राय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. कृष्ण परमात्मने नमः. परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री नंदनाय आवेद्य. ओम ओम स्वाहा. ओम जनाम तपाम सत्यं तस्वरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आपज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्स्वरोम. तुमचा डावा उजवा पुढे करा. तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. ओम तिथिर्विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेवाच योगच्च कर्णं सर्वं विष्णुमयं जगदत्तो दयादि वर्तमानम् एवं गुणविशेष विशिष्टाय शुभ पुण्यतिथः सकल शास्त्रार्थः पुराणोक्तः यथा ज्ञानेन यतः मिलिपचार द्रव्य ध्यानावाहन श्री महागणपती देवता प्रीत्यार्थ ग्रह प्रवेशांगभूत वास्तु शांती कर्म करिष्ये. सोडायचे. ओम तत्वानिविदा सिद्धार्थं महागणपती देवता पूजनं च करिष्ये. ओम वास्तु देवता पूजनं करिष्ये. स्थान देवता पूजनं च करिष्ये. पासून घ्या. गुरुजी दोन हातात त्या काढा. तीन वेळा द्या इकडे समोर आणि एक निरंजन द्या. जी निरंजन ते बघा रांगोळीत पाडा. स्टॉप. आणि माची पंखा बंद करा.